आपण पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत नागनाथ तरुण मंडळ व सहारा स्पोर्ट्स साळकेवाडी प्रेझेंट नागनाथ चषक 2026 सहावं पर्व. आपण 6व्या पर्वात आहोत आणि ही संपूर्ण स्पर्धा GTC लाईव्ह या YouTube वाहिनीवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं आहे. चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. GTC लाईव्ह याचे सर्व सुशील पाटील, त्यानंतर ऑपरेटरची भूमिका विकास पवार सर. आपण पाहताय क्रिकेटचा अद्भुत अविश्वसनीय आणि थरारक खेळामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच बिटवीन आई बराडी माता 11 कोलेकरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवजोत डाकेवाडी या दोन टीम दरम्यान. सलामी जोडी मैदानात शिवजोत डाकेवाडी या टीमची. स्ट्रायकिंगला बॅटर, स्ट्राइकला गणेश, नॉन स्ट्राइकिंग एंडला सचिन. सामना रंगतदार होत आहेत या पहिल्या दिवशी. 2 दिवस चालणारी स्पर्धा. पहिला दिवस हा 5वा सामना या स्पर्धेतील. आई बराडी माता 11 कोलेकरवाडी विरुद्ध शिवज्योत डाकेवाडी या दोन टीम दरम्यान. या सामन्याचे पंच म्हणून आकाश सर लावलेत आणि ही संपूर्ण स्पर्धा नवी मुंबईतील हे कोट्टवली मैदान ऐतिहासिक मैदान राहिले. अनेक स्पर्धा या पाटण तालुक्यातील स्पर्धा होत आहेत. या मैदानात प्रसिद्धी मिळते. या स्पर्धेमध्ये नियम आहे कंपल्सरी चेस, कंपल्सरी ड्रेसिंग. सामना 4 षटकांचा. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर इनफिल्डच्या बाहेर एक लॉंग ऑन, त्यानंतर एक स्क्वेअर लेग. इनफिल्डच्या आत पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. बॉलर तयार पप्पू. गोलंदाज एंड कडून शिवज्योत, माफ करा, आई बराडी माता 11 कोलेकरवाडी या टीम कडून. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिला बॉल. मॅच स्टार्ट, मॅच ऑन. पहिला बॉल पप्पू, त्याच्या समोर फलंदाज सचिन, माफ करा गणेश स्ट्रायकिंग एंडला. व पहिला बॉल दिशांची चेंडू डाऊन द लेग. लेग स्टंपच्या बॉल बाहेर. पंचा सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने खातं ओपन झाले. पहिलाच बॉल वाईट. खातं ओपन झालं इथे शिवज्योत डाकेवाडी या टीमचं. सुरुवात चांगली झाली आहे. एक्स्ट्रा रन्सने पप्पू तयार. ओव्हर द विकेटने. हो, अवे फ्रॉम द बॉडी, भरपूर बाहेर. पंच वर्ल्ड आहेत. व्हाईट बॉल. दुसरी धाव एक्स्ट्राची. 2 धावा इथे मिळाल्यात बोनस स्वरूपात. एक धाव इथे महत्वाचे आहे. मागे सामना देखील पाहिलं आहे. सिंगल डबल महत्वाचं होतं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये थोडंसं चुकी केली होती. क्रिकेटमध्ये सिंगल रन ही लाईफलाईन म्हटली जाते. ऑन साइडला चांगला भिरकावलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. टीमची धावसंख्या 3. शॉर्ट लाईन डिले होती. कांद्याचा वापर केला होता. जागा बनवून खेळला होता हा शॉट. परंतु या मैदानात विचार केला तर विकेटच्या मागे जर विचार कर डिक्लेअर झोन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन, त्यानंतर फाईन लेग, थर्ड मॅन. व कट करण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश करून बॉल चालला थर्ड मॅनला. डिक्लेअर झोन मध्ये एका धाव्यासाठी. टीमची धावसंख्या 4. 4 ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ संपलाय. पहिलं षटक प्रगती बातावर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. आई बराडी माता 11 कोलेकरवाडी विरुद्ध शिवज्योत डाकेवाडी या दोन टीम दरम्यान. टॉस जिंकला होता आई बराडी माता 11 या टीमने. निर्णय घेतला प्रथम गोलंदाजी. बॉलर तयार नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी. वो बॉल सोडलाय, लेफ्ट केलाय, परंतु हलकीशी अपील. बॉल स्टंपच्या वरून गेलाय असं सांगतायत. थोडीशी हलकीशी अपील केली होती बॅटरने. वाईट बॉल साठी स्पष्ट नकार दिलाय. पहिला बॉल डॉट पप्पूच्या माध्यमातून.
नेक्स्ट बॉल पप्पू ओव्हर द विकेटने. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तितकंसा कनेक्शन आहे. बॉल चालला स्क्वेअर लेग मध्ये जाऊ दिलाय बॉलला. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी लेग पाईस सिग्नल दिलाय. टीमची धावसंख्या 5. चांगली गोलंदाजी सिंगलवर भर दिला ते मॅन्डरी पॉवर मध्ये पॉवर तितकीशी दाखवत नाही बॅटर. काही संधी असते ते इनफिल्डच्या बाहेर 2च फील्ड असतात. भरपूर गॅप असते त्यामुळे पॉवर प्ले मध्ये धावा होणे गरजेचं आहे. पॉवर प्ले षटकामध्ये धावा आल्या तर निश्चितपणे तुम्ही मॅच मध्ये आहात. सुरुवात जी पाहिजे असते ती मिळाली नाहीये बॅटिंग करण्या संघाला. हो चांगला कट ड्राईव्ह केलाय अगदी स्क्वेअर ड्राईव्ह परंतु सिंगलवर समाधान मानलाय. टीमची धावसंख्या आता 6. आता स्ट्राईक रोटेट झाली. आता पहिला बॉलचा सामना फेस करेल नॉन स्ट्रायकरचा फलंदाज सचिन. शेवटचा बॉल शिल्लक 6 धावा. शेवट गोड होईल का. स्ट्रायकिंगला सचिन आहे. गणेशने 5 बॉलचा सामना केलाय. फिल्डिंग प्लेसमेंट चेंज केलं कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ते पाहायला मिळतंय. लेफ्टी बॅटरसाठी डीप मध्ये स्क्वेअर लेग त्यानंतर एक लॉंग ऑन आहे. ऑफ साईडला इनफिल्डच्या बाहेर एकही फिल्डर नाहीये. हो चांगला फटका पूर केला. फिल्डर आहे तिथे पण भरपूर चेस आहे. बॉल चाललाय 1 बाउन्स करत सीमारेषे बाहेर चौकार. शेवट गोड केला इथे सचिनने आणि पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपला. टीमची धावसंख्या 10. त्यानंतर आदरणीय मुकेश पवार यांचं आगमन झालं त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दुसरा वेळ सुरुवात होईल तो पण देऊ आपण डीजे मास्टर संधी. संपल्या 10 धावा झालेत. आता सेकंड ओव्हरसाठी आलाय आई बराडी माता 11 या टीम कडून अक्षय. दुसऱ्या बाजूला सलामी जोडी गणेश आणि सचिनच्या बॅटमध्ये एक चौका आलाय. गणेश स्ट्रायकिंग एंडला तितकीसे कमाल करत नाहीये. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हर मधील हो लोवर फुल टॉस होता. बीट झाला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु स्पष्ट नकार. पहिला बॉल डॉट. अक्षयने चांगली सुरुवात केली. दुसऱ्या ओव्हर मधील पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा कसे होते गोलंदाज पप्पूने. गणेश तितकेसे कमाल करत नाही. चाच पडतोय. हो वेगवान चेंडू बॉल सोडलाय. बॉल अपील केले व्हाईट बॉल साठी परंतु पंच तटस्थ आहेत. स्टंपच्या वरून गेला असं सांगतायत. हा बॉल डॉट. त्याचप्रमाणे मॅच दरम्यान आदरणीय राजू सळके साहेब यांचं आगमन झालंय त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॉडी लाईनवर अटॅक झाला बॉल आणि लेग बाय स्वरूपात इथे सिंगल घेतली आहे. टीमची धावसंख्या आता 11. 11 धावा स्कोरबोर्डवर. स्ट्राईक मिळत नाहीये. ही जमेची बाजू राहिली आहे फिल्डिंग करण्या संघासाठी. सचिनला स्ट्राईक मिळणे गरजेचं आहे. 11 धावा. अक्षय चांगली गोलंदाजी आता बंद करतोय. हो चांगला ड्राईव्ह केलाय अगदी पॉइंटच्या वरून काढलाय. फिल्डरला चेस भरपूर आहे. फिल्डर आलाय तिथे बॉलवर. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. टीमची धावसंख्या 13 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 4 षटकांचा सामना आहे. जेव्हा पाईट घेतलं गेलं तेव्हा शिवजोत दाकेवाडी या टीमच्या कॅप्टनने सांगितलं की आम्ही 40च्या वर धावा करू. त्या कमिटमेंटनुसार अजूनही बॅटिंग होत नाहीये. हो चांगला बॉल स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन त्याचा फायदा मिळालाय गोलंदाज अक्षयला. हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी रोखून धरलाय. बीट केले इथे बॅटर गणेशला. धावसंख्या स्थिर आहे 13. शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हर मधील. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च होते पप्पूने आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 3च धावा खर्च केलेत. अक्षय चांगली गोलंदाजी.
हो चांगला बॉल ऑफ कटर अगदी आत येणार चेंडू इन स्विंग इथे पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत सिंगल घेतली आहे. षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14. आता पण 7ची साचवली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा झालेत. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. एखादं षटक तुम्ही जर चुकलात तर निश्चितपणे तुम्ही रिकव्हर करू शकत नाही. तुम्ही जुनी गोष्ट पाहिली आहे. 14 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. फक्त 7ची सरासरी मेंटेन केली आहे. धावा करावे लागतील. चांगली गोलंदाजी करणार टीमची. स्ट्राईक रोटेट होणे गरजेचं आहे या क्रिकेटमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. फक्त एकच बॉल फेस केलाय तो सचिनने. बाकी 11 बॉल फेस केले ते गणेशने. ऑन साईडला केला. ऑन ड्राईव्ह केला. पिटर आहे तिथे रनआउटची संधी पण थ्रो चुकीचा केलाय पण तो बॅकअप चांगला आहे. सिंगल घेतली आहे. टीमची धावसंख्या आता 15. आता स्ट्रायकिंगला बॅटर सचिन. त्याला स्ट्राईक पाहिजे होती ती स्ट्राईक मिळाली आहे. 1 बॉलचा सामना केला. 1 चौकार त्याच्या बॅट मध्ये आलाय. लेफ्टी बॅटर आहे. 15 धावा झालेत. इनफिल्डच्या आत जर पाहिलं तर फिल्डर आहेत 4 आणि आउटफील्ड मध्ये बघितलं तर 5 फिल्डर आहेत. लॉंग ऑफ कव्हर त्यानंतर स्क्वेअर लेग मिड विकेट. हो चांगला बॉल. हा बॉल देखील डॉट वाईट यॉर्कर पेश केलाय. चांगली गोलंदाजी कारण डीप मध्ये पॉइंट मध्ये फिल्डर ठेवलाय. त्या रणनीतीने तो गोलंदाजी करतोय. चांगली रणनीती फिल्डिंग प्लेसमेंट नुसार तो गोलंदाजी करतोय. गोलंदाज अर्के. 15 बॉलचा खेळ संपलाय. 15 धावा केलेत. बॉल टू रन्स धावा आहेत. धावा करावे लागतील. अर्के तयार. हो चांगला फटका. दमदार स्ट्रोक ऑन साईडला. बॉल जाईल मिड विकेट दरम्यान आला इथे सचिनच्या बॅट मधून दमदार षटकार. आता खऱ्या अर्थी धावसंख्या फुलली आहे. टीमची धावसंख्या 21. दबाव वाढला होता आता दबाव थोडासा कमी झालाय. 21 धावा. बॅटिंग करा संघाचा शिवज्योत डाकेवाडी. सचिन आता लय मध्ये आहे. आक्रमण केलंय. हो चांगला फटका ऑन साईड लाल. फिल्डर आहे तिथे परंतु बॉल चाललाय 1 बाउन्स करत सी मारायच्या बाहेर आला इथे सचिनच्या बॅट मधून हा चौकार. चांगला फटका. चांगला टायमिंग इथे पाहायला मिळते बॅटर सचिन कडून. टीमची धावसंख्या आता 25. हे षटक चांगलं जातंय बॅटिंग करा संघासाठी. आतापर्यंत 11 धावा आलेत. 1 षटकार 1 चौका आलाय. हो चांगला बॉल. वाईट यॉर्कर होता. बॅटची कडा घेतली. बॉल चला विकेटच्या मागे डिक्लेअर झोन मध्ये एखाद्या वेळेसाठी. टीमची धावसंख्या आता 26. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाखेर शिवज्योत दाकेवाडी या टीमची धावसंख्या बिनबाद 26. येणाऱ्या 4थ्या ओव्हरला सुरुवात होईल. तोपर्यंत देऊया आपण डीजी मास्टर संधी. कमा डीजे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा खेळलाय. फिल्डर धावतोय. 2 धावा कंप्लीट काय. 3ऱ्या धावाचा प्रयत्न केलाय परंतु ते थ्रो चुकीचा केला आणि 3 धावांमध्ये रूपांतर केलंय. हा टर्निंग पॉइंट होऊ शकतो.
टीमची धावसंख्या 29. आता स्ट्राईक जी पाहिजे होती सचिनला ती स्ट्राईक मिळाली आहे. एक एक चूक इथे महागात पडू शकते. 29 धावा स्कोरबोर्डवर. सध्या 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. एक बॉलचा खेळ संपलाय. आता येणारे 5 चेंडू आहेत. गोलंदाज मार्कवर मंगेश. थोडसे इंजुरी जाणवते. एकोणतीस धावा. आपण पाहताय नागनाथ चषक 2026 6वं पर्व. आजचा पहिला दिवस. उद्या फायनल डे. जवळजवळ 24 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. 24 संघ नशीब आजमावत आहेत. फर्स्ट प्राइज रोख रक्कम 30,000 रुपये. सेकंड प्राइज 13,000 रुपये. तृतीय पारितोषिक 9,000. अनेक भरघोस बक्षिसे आहेत. मालिकावीर, सामनावीर, मालिकावीर, फॅन, त्यानंतर 29 धावा. थोडीशी इंजुरी जाणवते. खेळ थांबलाय. फर्स्ट एड. 29 धावा. दुपारचं सत्र आहे. एक चेंडू फेकून जर 4थ्या ओव्हर मधील सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तगधरून उभे आहे. सचिन आणि गणेश. सचिन लय मध्ये आहे. सचिनच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटका आलाय. साइड चेंज केली आहे. राऊंड द विकेट तो गोलंदाजी करतोय. समोर लेफ्टी बॅटर. लेफ्टी बॅटर हे घातक असतात आणि त्याचं प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळतंय बॅटर सचिन कडून. मंगेश तयार. बॉलिंग मार्कवर. दुसरा बॉल टाकण्यासाठी या ओव्हर मधील. हो बॅकफूट पंच केलाय. फटका खेळलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे तिथे. ओ फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड आणि 4थ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटलाय. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. टीमची धावसंख्या 31. कॅच ड्रॉप झाली आहे. तो जजमेंट चुकली क्षेत्ररक्षकाची. 31 धावा. मंगेश धावपळ घालतोय सचिन. चांगला स्कोर उभं करण्याचा प्रयत्न दिसतोय. 40 धावा सांगितले होते 4 षटकामध्ये आणि त्याच दिशेने जी वाटचाल सुरू आहे. मंगेश तयार. व फुल टॉस. तितकंसं कनेक्शन नाहीये आणि पॉइंट मध्ये हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का इथे बसलाय. पहिला ब्रेक थ्रू इथे मिळालाय गोलंदाजी करणाऱ्या टीमला. आई भराडी माता 11. पहिला धक्का इथे बसलाय. 31 या आकड्यावरती 3 बॉलचा खेळ संपला. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या डावातील पहिलं सत्र सुरू आहे. आई भराडी माता 11 विरुद्ध शिवज्योत डाकेवाडी या 2 टीम दरम्यान. टॉस जिंकला होता आई भराडी माता या टीमने. निर्णय घेतला प्रथम गोलंदाजी. न्यू बॅटर संतोष. समाधानकारक स्कोर पण आपल्या टीमला नेऊन पोचवावं लागेल. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. मंगेशने पहिली विकेट प्राप्त केली आहे. महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. कारण सचिन बाद झालाय. त्याच्या बॅट पण धाव होत होत्या. संतोष वन डाऊनच्या भूमिकेत पहिल्या बॉलचा सामना करेल. त्याच्या विरोधात मंगेश. 31 धावा. डीप मध्ये फिल्डर. पॉइंट त्यानंतर लॉंग ऑन स्क्वेअर लेग. हो चांगला फटका. लॉंग ऑन मध्ये खेळला फिल्डर आहे तिथे. चांगला झेल, चांगला जजमेंट. संतोष बाद झाला. आल्या पाहिजे माघारी परततोय. वैभव याने हा झेल टिपलाय. स्वतः कर्णधार. दुसरा धक्का बसलाय शिवज्योत डाकेवाडी या टीमला. आता हॅट्रिक बॉल. सर्वांच्या नजरा या बॉलवर लागलेत. या स्पर्धेमध्ये हॅट्रिकची नोंद करतो का? नुकतीच ट्रॉफी झाली. आध्यात्मिक फायटर्स गोटील प्रेझेंट गुरुकृपा चषक या स्पर्धेमध्ये शुभम गोटील संघाचा खेळाडू त्याने पहिली हॅट्रिकची नोंद केली होती. न्यू बॅटर चेतन. तन मन एकाग्र करून आपली बॅटिंग करावी लागेल. हॅट्रिक बॉल. मंगेश हॅट्रिक बॉलवर आहे. हॅट्रिक विकेट हॅट्रिक होईल का?
हो, चांगला रूम बनवून बॅकफुटला फटका खेळलाय, अगदी कट केलाय, बॉल चाललाय अगदी बॅकवर्ड पॉइंट मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी टीमची धावसंख्या आपण पाहताय नागनाथ चषक 2026 6वं पर्व. आणि या 6व्या पर्वातील एक महत्वाची मॅच, शिवज्योत डाकेवाडी विरुद्ध आई भराडी माता 11 कोळेकरवाडी या दोन टीम दरम्यान. पहिला डाव संपलाय, पहिलं सत्र संपलंय. पहिल्या 4 ओव्हरमध्ये शिवज्योत डाकेवाडी या टीमने 3 गडी गमावत असताना 34 धावा खेळून 35 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते आई भराडी माता 11 कोळेकरवाडी या टीम समोर, आणि टार्गेट समोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये सलामी वीर जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये विजय आणि शुभम. लगेच फिल्डिंग सेटअप लावा. शिवज्योत डाकेवाडी, आपल्या विनंत्या, सन्मानपूर्वक विनंत्या, अजूनही भरपूर सामने कव्हर करायचे आहे, आपलं सहकार्य अपेक्षित आहे. फिल्डिंग सेटअप करा. सलामीवर आता पोहोचतीलच लगेच खेळपट्टीवर, त्यामुळे आपणास विनंती आहे की आपण फिल्डिंग सेटअप करा. पंच लगेच सामना खेळवायचा आहे, अजून भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. नागनाथ चषक 2026 6वं पर्व. नुकतंच नवीन वर्ष लागलेत, नवे संकल्प, नवी ध्येय आणि नवी इच्छाशक्ती घेऊन आज सर्वजण या नवीन वर्षात त्यांनी पदार्पण केलं. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सलामी जोडी विजय आणि शुभम. स्ट्रायकिंगला विजय, नॉन स्ट्रायकिंगला शुभम. गोलंदाज मार्गावर तयार होतोय शिवज्योत डाकेवाडी या टीम कडून. गोलंदाज का टीमचं नाव, गोलंदाज नाव सांगायचंय. गणेश. पहिला बॉल. गणेश बॉलिंग मार्गावर तयार, ओव्हर द विकेटने दुसऱ्या इनिंग मधील. व पहिला बॉल हवेत, फिल्डर आहे बॉल खाली. चांगला जजमेंट, पहिलाच बॉल विकेट. सेलिब्रेशन होतंय. या विकेटचं महत्व माहिती आहे, कारण विजय होत्याचं नव्हतं करणं खेळाडू आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय शिवज्योत डाकेवाडी या टीमला, कारण टार्गेट 35 धावांचं आहे. सध्या दुपारचं सत्र आहे आणि हे धावा देखील कमी होऊ शकतात, परंतु पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. आता वन डाऊनच्या भूमिकेत स्वतः कर्णधार वैभव सेनापती, आई भराडी माता 11 कोळेकरवाडी या टीमचा वैभव आता आलाय. पहिली विकेट डाऊन.
विजय बाद झालाय. गणेशने पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. सुरुवात चांगली केली आहे. पहिला धक्का बसलाय. आई भराडी माता 11 कोळेकरवाडी या टीमला 0 धावसंख्येवर. शून्यातून सुरुवात करता येते, शून्यातून विश्व निर्माण करता येतं. आता वन डाऊनच्या भूमिकेत वैभव, इथे पार्टनरशिप बिल्ड करावं लागेल. बॉलिंग मार्कवर तयार गणेश ओव्हर द विकेटने. व ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या बाजूला लागलाय. बॉल चालला अगदी मिड विकेट दरम्यान, थ्रो केलाय तो पण सिंगल घेतली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. गोल्डन डकचा शिकार झाला बॅटर विजय. आता स्टॅकिंग बॅटर शुभम पहिल्या बॉलचा सामना करेल. त्याच्या विरोधात गोलंदाज गणेश. व ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. बॉल डॉट. चांगली गोलंदाजी, इम्प्रेस केलंय गोलंदाज गणेशने. तीन बॉलचा खेळ संपलाय. एक धावा झाली आहे. एक फलंदाज बाद. व चांगला फटका, फिल्डर आहे तिथे. बॉल थोडस पुढे पडलाय. कॅच ड्रॉप, परंतु रनआउटची संधी. सेकंड चान्स क्रिएट झाला इथे. पहिली संधी गमावली, त्यानंतर सेकंड चान्स निर्माण ती देखील संधी गमावली. टीमची धावसंख्या 2. 35 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. पाठलाग सुरू आहे 35चा. हो चांगला फटका, मिड ऑनच्या डोक्यावरून खेळलाय. फिल्डर चेस सुरू आहे, दोन्ही फिल्डर. आणि अखेर बॉल चाललाय सीमा रेषेबाहेर, चौकार. टीमची धावसंख्या आता 6. वैभवने हा पहिला चौका ठोकलाय या दुसऱ्या इनिंग मध्ये. 6 धावा झालेत. प्लीज विनंती आहे, थोडेसे रोहितला इंजुरी जाणवते. सर्व खेळाडू विनंती आहे की कोणतीही इंजुरी होणार नाही, दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. मॅच जिंकणे महत्वाचं तितकंच आपली तंदुरुस्ती महत्वाचं, आपण फिट राहणे तितकंच महत्वाचं आहे. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर डिले होती, थोडस टायमिंग चुकलं आणि ते लाईक पाय स्वरूपात एक धावा इथे कंप्लीट केली आहे. टीमची धावसंख्या 7. पहिलं षटक इथे संपलंय. 7 धावा झालेत. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू विजयासाठी 28 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. सामना रंगत स्थितीमध्ये येऊन चाललाय, येऊन टेपला. आता 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. बॉल आणि धावामध्ये तफावत केली तर 10 धावांचा फरक आहे. 18-28 या मॅच मध्ये समीकरण. दुसरं षटक गोलंदाज मार्कवर. गोलंदाज नाव गणेश संतोष. संतोष हो हो चांगला पट, अगदी डबल बॅट लागली ती आहे असं वाटतंय. बॅट भरपूर स्विंग झाली होती आणि त्यानंतर हा बॉल डॉट. सुरुवात चांगली केली संतोषने. सात धावा. हो क्लीन बॉल, त्रिफळाची डावी एसटी दाखवली होती आणि त्याचा फायदा उचललाय. अंदाज बांधला गोलंदाज संतोषने आणि सरळ नेम धरला होता लेग स्टंपवर आणि तो अचूक नेम धरलाय गोलंदाज संतोषने. पहिली विकेट प्राप्त केली आहे. दुसरा धक्का बसलाय. आई भराडी माता 11 कोळेकरवाडी या टीमला वैभव बाद झालाय. 7 वर 2. 7 वर 2 अशी परिस्थिती, पण या परिस्थितीवर मात करावी लागेल. खडतर परिस्थिती आहे. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी संतोष. न्यू बॅटर सनी. सनी त्याच्या साथीला शुभम. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. जितकी स्ट्राईक त्याला मिळाली नाही आहे या मॅच मध्ये.
पहिल्या डावामध्ये देखील सचिनला स्ट्राईक मिळाली नव्हती आणि आता शुभमला दुसऱ्या डावामध्ये मिळत नाहीये. 7 धावा, 7 व 2 अशी परिस्थिती. फिल्डिंग प्लेसमेंट चेंज केली आहे कारण आता लेफ्टी बॅटर आलाय. इनफिल्डच्या आत बघितलं 4 फिल्डर आहेत, 5 फिल्डर इनफिल्डच्या बाहेर आहेत. आउटफील्ड मध्ये सनी लेफ्टी बॅटर पहिला बॉल चा सामना करेल. फटका मारायचा प्रयत्न, तितकंसा कनेक्शन नाही आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर आला बॉलवर, तोपर्यंत सिंगल घेतली. आता धावसंख्या पोहोचली 8. आता स्ट्रायकिंगला बॅटर शुभम. ऑन साइडला बघितलं तर इनफिल्डच्या बाहेर 3 फिल्डर, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. त्यानंतर जर बघितलं तर कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे. हो चांगला फटका ऑन साइडला, टायमिंग प्रॉपर आहे परंतु फिल्डर आहे तिथे, इलेव्हेशन कमी, कॅच ड्रॉप झाली. ते 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. टीमची धावसंख्या 10-10 दुहेरी अंकात प्रवेश केलाय. बॅटिंग करणाऱ्या संघाने 10 धावा झालेत, अजूनही 25 धावांची आवश्यकता. शुभम जोपर्यंत खेळपट आहे तोपर्यंत मॅच मध्ये आहे. बॅटिंग करणारा संघ आई भराडी माता 11, 10 धावा झालेत, अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. संतोष चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. ओ क्लीन बॉल, ट्रिपल अचित, काय गोलंदाजी केलेत, कौतुक करत इतकं कमी आहे. सेलिब्रेशन होतोय. ट्रिपल अचित, तिसरा धक्का बसलाय. आई भराडी माता 11 या टीमला 10 वर 3 अशी परिस्थिती, बिकट परिस्थिती आहे. सपशेल अपयश ठरलेत. विजय, शुभम, त्यानंतर वन डाऊनच्या भूमिकेत वैभव, तो देखील बाद झालाय. टॉप ऑर्डर मधील फलंदाज बाद झालेत. आता मिडल ऑर्डर निवास आणि सनी हे मिडल ऑर्डर मध्ये फलंदाज आहेत. त्यांच्यावर आता पूर्णपणे दामोदर या टीमचं संघ अडचणीत सापडलाय. अडचणी येतात ते तुमच्या क्षमता दाखवायला आपण तिथे सिद्ध करावे लागेल. दोन्ही बॅटर निवास आणि सनी 10 वर 3 अशी परिस्थिती. थोडीशी इंजुरी आहे निवासला. सनी आणि निवास 10 धावा झालेत. सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 5 बॉल झालेत. 5 बॉल मध्ये फक्त 3च धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केलेत. पहिल्या ओव्हर मध्ये गणेश याने 7 धावा खर्च केले होते, 1 फलंदाज बाद केला होता आणि आपल्या टीमला पूर्णपणे मॅच मध्ये आणलंय. फिल्डिंग सेटअप तुम्ही लावून ठेवा, निर्णय येईलच पंचांचा. तर या जे बाकी मॅच राहिली आहे त्या मॅचची कहाणी आता बरंच सर करतात. मॅच ऑन ठेवायचे पंच. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. डाकेवाडी संघ चांगल्या लयमध्ये आहे संघ. आज तुम्ही पाहताय नागनाथ चषक 2026 या अगोदरच्या इनिंग्सला तुम्ही ज्यांचा घोड आवाज ऐकला, निनाद सर आज आपल्यासोबत दिवसभर जोडलेत आणि या आवाजाला पाटण तालुक्यानं संमती दिले. प्रत्येकांच्या काळजामध्ये हा आवाज आता राज करतोय. धावांचा पाठलाग करण्यासाठी धावा उभ्या केल्या होत्या 35. त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 विकेट बाद झालेत. विजय गोल्डन डकचा शिकार झाला. शुभम खासा काही करू शकला नाही. वैभवने काउंटर अटॅक केला होता परंतु तो देखील तंबूच्या दिशेने परतला. सनी आणि निवास ही जोडी मैदानात सज्ज आहे. हो अगदी खोदून काढला, ड्राव केला, अगदी थोडंसं पंबल. धाव एकच प्राप्त होईल. लक्ष थोडंसं ठेवणं गरजेचं आहे. रनअपच्या स्वरूपात तुम्ही असाल तर तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. 1 धाव येते. धावफलक पोहोचतंय 11 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचे होते सांगता 35 धावांचा आपण पाठलाग करतोय. अजून 24 धावांची गरज आणि चेंडू असतील मात्र 12 चेंडू 24 धावा.
चला पंच स्पीडअप ठेवायचंय. मी विनंती करतो, दोन्ही संघांना विनंती करतो. आई भराडी माता 11 कोळेकरवाडी संघाचे एक लेजंड खेळाडू निवास मैदानात आहेत. आप्पा नाच क्रेडिटचं कार्ड नाही तर अनुभवाचं कार्ड वापरावं लागेल. थोडीशी इंजरी आहे, क्रॅम्प आहे पायामध्ये, तरी संघासाठी खेळताना दिसत आहेत, कारण की 3 मुख्य फलंदाज बाद झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती ओस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, पायाजवळ चेंडू हाताळला होता. बॉडी लाईन अटॅक ठेवले अप्पांच्या अगेन्स्ट, कारण की थोडी इंजरी आहे त्यांना. गोलंदाजांना माहिती आहे फुटवर्क चांगला नसेल, त्यामुळे बॉडी लाईन अटॅक केली जाते. डॉट बॉल येतोय. चेतन चांगली गोलंदाजी, पहिला डॉट आलाय. ओ डान्सिंग डाऊन द विकेट, आणखीन एक विकेट, क्लीन बोल्ड. गुरुकृपा चषकामध्ये पारितोषिक पटकावलेला संघ आहे आई भराडी माता 11 कोळेकरवाडी. परंतु आज संपूर्ण संघ बॅकफुटलाय. गोलंदाजी चांगली राहिले, आज फलंदाजीकडून थोडासा कुमकुवतपणा पाहायला मिळाला. पण आफ्टर ऑल अजून देखील मॅच आहे, इथून देखील मॅच बनू शकते. इथून खेळाडूंना खेळावं लागेल. क्लीन बोल्ड चैतन्य इम्प्रेस केलाय. डाऊन द ट्रॅक स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता अप्पांचा, आणि तो प्रयत्न फसला आणि क्लीन बोल्ड. सोडून दिलाय. ओहो पंचांचा वाईटचा इशारा. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलकामध्ये भर पडते. धावफलक पोचतंय 12 या आकड्यावरती. ओ काठी काढले, आणखीन एक क्लीन बोल्ड. आज लाकूड तोड गोलंदाजी होते. आज सगळेच कट्टरचा वापर करतायत डाकेवाडीचे हिरो. विकेट काढले, आणखीन एक क्लीन बोल्ड. त्याचबरोबर आकाश मोहिते यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. ऋषिकेश चाळके याचं देखील सहर्ष स्वागत. जी सोन्याची कुऱ्हाड हरवली होती, आपण लहानपणी गोष्ट ऐकली होती, ती सोन्याची कुऱ्हाड खऱ्या अर्थाने डाकेवाडीकरांची हरवली होती. आज त्यांना ती कुऱ्हाड सापडले आणि आज यष्टी तोड गोलंदाजी संपूर्ण गोलंदाज करतायत. आणखीन एक क्लीन बोल्ड चैतन्याच्या नावावरती. अक्षय आलाय. अक्षयचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हो थोडासा जंप मारून चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. अक्षय थोडासा कोसळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 13 या आकड्यावरती. आमचे गुणलेखक यांचे देखील मनापासून आभार. अतिशय सुंदररित्या लेखाजोखा ते राखतायत, त्यांचं खूप सारा आभार. पुढचा बॉल चैतन्य अगेन्स्ट दी सनी. सनी एक महत्वाचा खेळाडू, अजून तळ ठोकू नये, त्याला खेळावं लागेल आणि असे फटके मारावे लागतील. चेंडू जातोय डाऊन द ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ सीमा रेषेजवळ, लॉंग ऑन रेषेजवळ. चांगलं कलेक्शन, 2 धावा येत आहेत. 1x2 चांगल्या पद्धतीने धावफलक पोहोचले 2 धावेच्या मदतीने 15 या आकड्यावरती. अजून 20 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुलचा फटका ऑन साइडला खेळलाय. चांगले कलेक्शन. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न अख्खी डेंजर झोन वरती, पण ओहो काय धावलाय. रनिंग बिटवीन द विकेट सुरेख. जिथे वाटलं नव्हतं दुसरी धाव भेटेल तिथे दुसरी धाव बनवले दोघे फलंदाजांनी, सनी आणि खास करून अक्षय. लेग फ्रेश लेग्स आहेत त्याचे, परंतु चांगला धावला तो देखील. 2 धावेच्या मध्ये धावफलक पोहोचले 17 या आकड्यावरती. 6 चेंडू 18 धावांची गरज. 3 मोठे हिट तुम्हाला मारावेच लागतील. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं. एक मोठा हिट आला तरी चालेल, अक्की करू शकतो. प्रयत्न करावा लागेल. जर तुम्ही इथे प्रयत्न करणार नाही तर तुम्ही नागनाथ चषक 2026 प्रत्येक मुकाबला नॉकआउट मुकाबला. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे डाकेवाडी संघ. गणेश दादा मी विनंती करतो, प्रति ओव्हर आम्ही 4 मिनिटे दिलेत.
6 चेंडू 18 धावांची गरज आणि स्ट्राईक असेल अक्कीकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती अमित आलाय. माफ करा, रोहित. ओ आडव्या आटने अगदी मलिंगा स्टाईल आहे. कॅचची संधी निर्माण केली. चेंडू वन बाउंड जातोय सीमारेषेच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न. हो, मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट. अकी येतो. मॅच आहे आणि मॅच आहे असेल तर अकी तिथे असणारच. 5 चेंडू 14 धावांची गरज. निर्णायक टर्निंग पॉइंट आणि त्या ठिकाणी अक्कीच्या बॅटमधून चौकार आलाय. रोहितची जर स्टाईल पाहिली तर अगदी मलिंगा स्टाईल आहे त्याची, परंतु गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला स्टाईल नाही, तुम्हाला स्टाइलिस्ट मॅन बनावं लागेल विजयासाठी. शफल झालाय. फुल टॉस बॉल होता, पुरेपूर फायदा घेऊ शकला असता, परंतु वाईट बॉल आहे. नंतर त्यान कोणताही फरक पडणार नाहीये. ही वाईटच्या स्वरूपात धाव येते. धावफलक पोहोचते या एका धावेच्या मदतीने 22 या आकड्यावरती. 5 चेंडू 13 धावांची गरज. अजून देखील मॅच आहे. एका दुसरा जर हार्ड हिटर सेट झाला असता कोळेकरवाडी संघाचा तर नक्कीच डेप्थ पर्यंत येऊन जर तो खेळला असता तर मॅच तिकडे दोन्ही बाजूपेक्षा एक वन साइड राहिली असती, परंतु डाकेवाडी संघाच्या गोलंदाजाने चांगली कमाल केली. थोडीशी दिशा भटकतोय. व्हाईट बॉल येतोय. पाच चेंडू 12 धावाची अजून देखील गरज. नॉसिंगमध्ये विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे एसटी रक्षण सुरेख राहिलंय. विकेट. अक्कीची विकेट. मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट. चार बाराची गरज आहे मैदानात. पप्पू उतरलाय. आज पप्पूला खेळावं लागेल. चार चेंडू 12 धावांची गरज. पप्पू पप्पू आता तुला प्लेअर मध्ये जातोय चेंडू. एक धाव येते. चांगला फटका सजवला होता जरूर, परंतु गोशंकी क्षेत्रामध्ये पुढे मारणं गरजेचं. व्ही शेप मध्ये खेळणं गरजेचं आहे. तुम्ही मिड विकेट जी तुमची स्ट्रॉंग जागा आहे तिथे खेळणं गरजेचं आहे. हुक करण्याचा प्रयत्न होता. 2 चेंडू 9 धावांची गरज. अजून देखील मॅच आहे. हा चेंडू महत्वाचा असेल. इथे जर मोठा फटका आला तर कोळेकरवाडी संघाकडून मॅच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु डाकेवाडी संघ चुकी करणार नाहीये. गणेश दा आज काय कॅप्टन्सी राहिले गणेश यांची. बॅटिंग देखील चांगली केली, परंतु सचिनची एक चांगली बॅटिंग. हो, फुल टॉस बॉल. चेंडू उडवलाय. सँडी त्याच्या खाली. चेंडू जातोय. हो, चांगली कॅच. यावेळेस पंच शहानिशा करतील. पंच थोडस पंचांकडे आता आम्ही जाऊया. काय मॅच मध्ये टर्निंग पॉइंट आलाय. थर्ड अंपायरचा इशारा आहे. GTC लाईव्ह यांच्या या कार्याचं मी कौतुक करेल. काय हा मोमेंट कॅप्चर केलाय.
आमच्या तिसऱ्या पंचाने हा चौकार दर्शवलाय. 4 धावा येत आहेत. चांगली क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट, परंतु एक चुकी किती महागात पडू शकते. आता मात्र मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट. एक चेंडू 5 धावांची गरज, षटकारच मारावा लागेल. बॉल चला बॉलिंग स्टार्ट ठेवायचं, आपला लाईनअप सेट ठेवायचा मित्रांनो. नो बॉल साठी देखील रिव्ह्यू घेतलेला आहे, ते देखील चेक केलं जात आहे. परंतु सध्याच्या जर स्थितीला पाहिलं, पंचांचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत 1-5 अशी ही स्थिती आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आमचे दोन्ही पंच MCA क्वालिफाईड आहेत, त्यामुळे योग्य निर्णय. चौकार. थँक्यू सो मच. एक चेंडू 5 धावांची गरज. निर्णायक चेंडू. एक चेंडू 5 धावांची गरज. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्लोवर चेंडू हाताळला आणि हीच बोली झाली होती गणेश आणि गोलंदाज मध्ये. स्लोवर चेंडू ठेव आणि स्लोवर चेंडू ठेवला आणि हो मिस केला. कुठपर्यंत मॅच आली होती आणि मॅच कशा प्रकारे हरले असेल. नक्कीच ही मॅच म्हणजे हृदयाला काटा टोचून जाईल. आई भराडी माता 11 कोळेकरवाडी संघाला अगदी विजयाच्या उंबरट्यावरती होते, परंतु आफ्टर ऑल जो परफॉर्मन्स दिलाय आज